महाराष्ट्रभर कॉपीमुक्त अभियानाचा उडालाय फज्जा। नक्कलखोरांनी केलीये मज्जाच मज्जा। 10वी आणि 12वीचे पेपर सुरू आहेत आणि या पेपरवरती सगळे नियम धाब्यावर बसवत विद्यार्थी आणि त्यांच्या मित्रांनी तसंच परिवारातल्या लोकांनी कॉप्या केल्या आहेत। वेगवेगळ्या पद्धतीने या कॉप्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय। अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रसंग समोर आलेत। यवतमाळ, जालना आणि जळगाव या 3 ठिकाणची दृश्य आपण आता पाहतो आहोत। या 3ही ठिकाणी कॉपी करण्याचे प्रकार घडलेत। या सगळ्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली। आपण पाहूया। त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्ये की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली। मला वाटतं कॉपी मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कठोर पावलं उचललेत याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच। परंतु अशा प्रकारे अजूनही काही प्रवृत्ती अशा प्रकारचं जे काम करत आहेत, मग ते शिक्षक आहेत का, दलाल आहेत का, तिथले कुठले एलिमेंट्स आहेत का, या सगळ्याची आता माहिती निश्चितच या पेपर फुटीतनं घेतली जाईल आणि मला वाटतं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी निश्चितच होईल। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल गांभीर्यानं घेतलेली आहे। नेमकं काय घडलंय या सगळ्या संदर्भात आपण पाहूया। जालना जिल्ह्यातील बदनापूर केंद्रामध्ये 10वीचा पेपर फुटला। परीक्षा केंद्राजवळच्या एका झेरॉक्स दुकानात मराठीचा पेपर आला। त्या पेपरच्या प्रिंट काढण्याचं काम सुरू होतं। या प्रिंट परीक्षार्थींच्या नातेवाईक आणि मित्रांना वाटण्यात आल्या। जालन्यातील मंठा तालुक्यात तळणी या ठिकाणी कॉपी पुरवण्यासाठी झुंबड उडाली। परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी व्हिडिओमध्ये कैद झाली। तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला। तिसरा प्रकार घडला यवतमाळमध्ये। यवतमाळच्या कोठारी गावातील परीक्षा केंद्रावर 10वीचा पेपर फुटला। घटना कळताच परीक्षा केंद्रावर तहसीलदारांनी धाव घेतली।